उद्या संध्याकाळपर्यंत येतील बघा ऑर्गॅनिकची ऑर्डर सगळी. चालते. आधी सगळं काढून टाक तिथलं सगळं काम. होय होय, सगळं मी व्यवस्थित करून ठेवतो की. हा, आपण लय चांगलं पीक काढायचं. होय, आता रानाने मी जोमान लागतो का आम्हाला. हा बघ. बरकत, सूरज, हा, आणि आता जरा आराम करा. आणि ते कुस्तीचा विषय नव. हा, आता नाही बघ. राणा, आले दूध घेऊन येते तुझ्यासाठी. घे राणा. नाही नको. अरे नग, कसं लाडू कुठे? तो साहेबरावकडे आहे. राणा, अरे एवढं दूध तरी पी पी म्हणते नव. राणा, मी सांगते म्हणून पी. आधी लाडूची गाठ घेतो. राणा, आधी अंजलीची गाठ. अरे दुपारपासून डोळ्यातलं पाणी थांबना तिच्या. लाडूला भेटतो. सूरज, तू आज घरातनं बाहेर जाऊ नकस. रानाला सांभाळायला पाहिजे. सैरबैर झाल्यासारखा वाटायला तो. साहेबराव, आपला राणा धारला. मला तर लगेच रडू आलेलं. माऊ रडल म्हणून मी रडलो नाही. लई वाईट वाटलं. तुला बी तसंच वाटतंय ना बा? तेच मला, माऊला, सगळ्यांनाच वाईट वाटलंय. राणादाला बी वाईट वाटत असणार नाही. हरल्यावर सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. पण साहेबराव, राणादा समोर आपण रडायचं नाही. माऊने सांगितलंय मला तसं. मी रडणार नाही. तुम्ही रडू नकोस. आपण रडलो, राणादाला अजून वाईट वाटणार. तर तू नीट वाग. हा, राणादाला दिवशी काढायचं नाही आपण. कसा झाला प्रवास? छान. तुम्ही काही काळजी करू नका. एक कुस्ती हरली म्हणून काय झालं? पुन्हा सगळं नीट होईल. तुम्ही फार चांगले पैलवान आहात. असतो तर जिंकलो असतो. नाही, तुम्ही असा विचार अजिबात करू नका. मोठमोठे प्लेयर हारतात आणि परत जिंकतात. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही नक्की परत जिंका. पंचवीस नोव्हेंबरच्या फायनल मधून आउट झालोय. अहो, ही एकच स्पर्धा आहे का? अजून दुसऱ्या बऱ्याच स्पर्धा आहेत. त्यात तुम्ही नक्की जिंका, खात्री आहे माझी. सगळ्यांचा किती विश्वास आहे तुमच्यावर माहितीये ना. तुमच्यावर सगळ्यांचं किती प्रेम आहे माहितीये तुम्हाला. तुमचं आहे का? म्हणजे का आलं नाही कुस्ती बघायला? मी किती वाट बघत होतो तुमची.
मी येणार होते पण पण काय मनात राग होता? नाही नाही अहो, तुमच्यावर कसा असेल राग? मग का आला नाही तुम्ही? तुम्ही कुठे मला हक्काने आणि हट्टाने यायला सांगितलं? एका सॉरीची तर अपेक्षा होती. सॉरी म्हणलं होतं की. कधी? तुम्ही तर काही न बोलता निघून गेला होता. बस खोटं बोलू नका. हो चिठ्ठी ठेवली होती की मी. कुठली चिठ्ठी नाही मिळाली मला. बघितली असती तर मिळाली असती. पण नाही मिळाली. तरी का नाही आला तुम्ही? तुमचा इगो आलाय मध्ये. इगोचा काय संबंध आहे यात? मग का आला नाही कुस्तीला? माझ्यापेक्षा तुमचा मान मोठा का? तुमच्या भाषेत इगोच. हो काय बोलताय तुम्ही? मी असं कधी म्हणाले? आणि तुम्हाला जर का असंच वाटत असेल ना तर मग मीही म्हणू का की तुमचा इगो मध्ये आला म्हणून तुम्ही मला काही न सांगता गेला? समजणी शब्द नाही. सॉरी पाहिजे होतं माझ्याकडे. अजिबात नाही. उलट तुम्हालाच मी यायला नको होते म्हणूनच माझ्याशी काही न बोलता निघून गेला. हे समजे तुमच्या मनातले खेळ आहेत. त्यापायी माझी कुस्ती गेली माझ्या हातात. माझ्या मनाचे खेळ? काय बोलताय तुम्ही? तुम्ही लहानपणापासून कुस्ती खेळताय, जिंकताय. मग कुणी आलं नाही आलं म्हणून तुम्ही कुस्ती नाही हारू शकत. आता उगाच काहीतरी ब्लेम करायचं म्हणून बोलू नका. माझ्या भावनांची कदरच नाही वाटतं तुम्हाला. अहो, आजवर युवरानं कधी बी हारला नाही. 2दा हारलाय. फक्त तुमच्यामुळे. एकदा ते साखळीच्या टायमाला आणि दुसऱ्यांदा आता. तुम्ही तुमची हार माझ्या नावावर थोपताय. थोपत नाही. खरं तेच सांगायला. सांगा की कुस्ती बघायला आला असतं तर काय बिघडलं असतं? तुम्ही मला सांगून गेला असतात तर काय बिघडलं असतं? सांगितलं होतं की मी. कोणाला? लाडूला? तुम्हाला जर खरंच माझी गरज असती ना तर तुम्ही मला सांगून गेला असता. पण नाही, तुम्हाला माझी गरज नव्हती. सखी होती ना तिथे. सखी मॅडमचा काय प्रॉब्लेम हो तुम्हाला? त्या त्यांचं काम करत होत्या. तुमचाच हटवादीपणा आमच्या मध्ये मध्ये येत होता. वहिनी म्हणल्या ते खरंच म्हणले. मी मध्ये मध्ये आले? अहो तुम्हाला कुस्ती खेळायला मी तयार केलं. सखीशी दोस्ती मी करून दिली तुमची. का ते येण्यासारखं वागत होता? अहो प्रेम आहे म्हणून पॉझिटिव्ह होत होते. कळत नव्हतं का? प्रेम आहे म्हणून कसं बी वागायचं नसतंय. तुमच्या प्रेमाच्या नादात तुम्ही ते काय गणिताचं फॅड आणलं आणि माझी प्रॅक्टिस राहिली. तुम्हाला गणित शिकायचं नव्हतं तर कबूल कशाला केलं? मग काय करू मी? तुम्ही ऐकायला तयार होता सारखा आपला फोन. गणित केली का? गणित केली का? मग काय चुकलं माझं? तुम्ही हो म्हणालात म्हणून मी शिकवत होते. तुम्हाला जमणार नव्हतं तर तसं सांगायचं ना मला. तुम्हाला फक्त कुस्ती महत्वाची, मी नाही. कुस्ती महत्वाचीच होती. तुम्हा माझ्यासाठी ती फक्त कुस्ती आहे. सखी मॅडम साठी त्यांचं पोट पाणी होतं, त्यांची जिद्द होती. मी हरलो ना त्यांची वाट लागली. त्यांची काय चूक आहे त्यात? सखीचा काय संबंध आहे आपल्यात? सारखं काय आपलं सखी सखी सखी? तुम्हाला फक्त तिचीच काळजी आहे. तिचा काय संबंध आहे? कशासाठी? माझ्यामुळे त्यांची नोकरी गेली. त्यांच्या नोकरीचा रेकॉर्ड खराब झाला. आणि एखादा माणूस जर आपल्यासाठी झटतोय तर त्याची काळजी करायला नको? मग मी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं तर माझी काळजी नाही करावीशी वाटली? माझ्यापेक्षा सखी जास्त महत्वाची आहे का तुम्हाला? होय आहे. कारण माझ्यामुळे त्यांचं नुकसान झालंय. तुमचा हटवादीपणा मध्ये मध्ये आलाय हो. तोच नडला आम्हाला. आम्हाला? वय आम्हाला. मी हरलो. सखी मॅडमची नोकरी गेली. वस्तांची मान खाली गेली. समजा गाव उदास झालं. कधी नाही ते मी कुस्ती हरलो. गावात तोंड दाखवायची चोरी झाली आम्हाला. हो मग यात माझा काय दोष आहे? अरे वा. समजा करून सारून काय तर म्हण माझा काय दोष आहे? हो तुम्ही सारखं मध्ये मध्ये आलात म्हणून कुस्तीची वाट लागली माझ्या. ठीक आहे, मग मी तुमच्या मध्ये मध्ये येणार नाही. चालतंय. येऊच नका. तेच चांगलं आपल्या दोघांसाठी आणि कुस्तीसाठी. यापुढे तुम्हाला माझा त्रास होणार नाही.
अंजलीबाई 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 काल रागाच्या परत जरा जादच बोललो रुसल्यास ना उठवलं बी नाही हा. जाऊन लगेच सॉरी बोलतो म्हणजे त्यांचा राग इरगळ अंजलीबाई लाडू अंजलीबाई माझं ग घर भरलं गोकुळ दारी ग माझ्या फुलतो बकुळ लोक माझा भारी दिलदार सून माझी सांभाळी संसार किती करू कौतुक माझ्या ग सुने. गोदाक्का अहो काय चाललंय हे समज अहो एवढंच जर सुनेचं कौतुक करायचं असेल तर तिच्या कानात जाऊन वरडा की आमचं कान कशाला किटवायलाय सकाळ सकाळ हे घर 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 करायची काय गरज आहे सकाळीच जात्यावर दळायचं असते. अहो मग गिरणीत देत जावं दळायला आमच्या झोपेचं खोबरं कशाला हो जोंधळ्याच्या कन्या करायच्या होत्या आज ते जात्यावर भरडलेलं चांगलं लागतात. अहो भरडा पण आमच्या कानात का वरडा नाही ते ना बघ गोदाक्का नाही जिच्यासाठी एवढं कौतिक करायलाय तुम्ही सून कुठे आहे तुमची अजून आल्या नाहीत खाली ती अजून नाही आली खाली. अगो बाई अहो दिस बघा कुठवर आलाय आम्ही कधी 4 घटकाच्या आधा झोपलो का नाही की अख्ख्या घरात रामायण आणि महाभारत होते आणि आता लाडकी सून झोपल्या तर कोण काय बोलत नाही झोपणारच म्हणा काल राणा भाऊजीं संकट भांडून भांडून दमल्या असत्याल. अंजलीबाई अंजलीबाई राणा भाऊजी गोदक का अंजलीबाई कुठे आहेत? अरे वरच आहे खाली आली नाही अजून. वर नाहीत त्या बरं लाडू कुठे आहे? लाडू बी नाही आला. दोघं वर बी नाहीत खाली बी नाहीत मग गेलेत कुठं? गोदक का बाहेर कुठं गेले नाही ना? अरे बाहेर कशाला जाईल ती आणि गेली तरी बी सांगून जाते अंजली. वय मग असं न सांगता कस काय केल्या बरं आम्हाला बी सकाळ धरणं कुठंच दिसल्या नाहीत खरं. बरं ते मी माग बघून येतो. शाळेला जाताना बी सांगून जाणारी मास्तरीन एवढ्या सकाळ सकाळ न सांगता कुठं गायब झाली असेल बरं? मावा आपण एवढ्या सकाळी सकाळी कुठे चाललोय आपण? काल मी बॅग घेऊन कशाला? माऊ कुठे चाललोय आपण? राणा कुठे आहे? घरी. मग आपण कुठे चाललोय? घरी. मग घरात न चाललो की आपण? दुसऱ्या घरी. म्हणजे तुझं दुसरं घर? हम्म. मग राणा जायला का घेतलं नाही संगत? त्याला बी घेऊ. ते झोपले होते म्हणून. का चाललोय आपण? तिकडे राणाचा नाही, गोदक्का नाही, आबा नाही, काका बुका काकी कोणच नाही. मग मी घेऊ कुणा संगत? अरे तिकडे तुझे दुसरे आजी आजोबा आहेत की त्यांच्या सोबत खेळ. मग राणाचा का नाही येणार? चल जाऊन उठू त्याला संगत घेऊन जाऊ. नाही त्यांना यायचं नाही आपल्या सोबत. राणा येणार नसेल तर आपण तर कशाला जायचं? सांग की माऊ. काहीच नाहीये राणाला. कारण त्यांना त्यांच्या घरी राहायचंय आणि मला माझ्या घरी राहायचंय. तुझं घर आपला वाडा आहे ना व? हो पण मला आता माझ्या आधीच्या घरात राहायचं. तुझं हे घर राणाचं ते घर
मग माझं घर कुठलं? जिथे मी असेन ते तुझं घर, कळलं? चल आता लवकर. मला झोप यायला. त्या घरी गेलो की जाऊन झोप. चल. रानादा उठला असत, आपल्याला हुडकत असत. शोधू दे मग, तू चल. माऊ ऐक. गोदक्का, आता काय जोंधळ्याच्या कन्या डोंबल्याचं करताय भाई? गोदक्का काय माग बी नाहीत त्या. गो बाई. फोन करतो. हा. काय झालं? ते फोन उचलून झालं. असं कसं गेल्यावर न सांगता जाऊबाई? आणि आता फोन बी उचलना झाल्यात. काल रातच्याला लई जोरात भांडण झालं काय तुमचं? अहो वहिनी साहेब, ती दोघं कशाला भांडतील? अहो मग उग घर सोडून झाला काय खोळकुत्र चावलंय काय जाऊबाईसनी? आम्हाला तर काय कळणच झालंय बाई जाऊबाईंचं. राणा भाऊजी, खरं सांगतो लई काळजी वाटायला बघा. अहो काय झालंय नेमकं सांगा तर. काल रात्रीला आमच्यात जरा वाद झाले. हा पण रुसून जाण्यासारखं एवढं काय झालं नाही. खरं जाऊबाईंचं तर का नाही काय कळणच झालंय बघा. उग एवढ्या तेवढ्यावरनं भडकायल्यात. वहिनी साहेब, कवा भडकली हो अंजली? अहो असं काय गोदक्का, कुस्तीला जाताना नाही का भांडल्या, आणि काल रातच्याला बी भांडण झाली. आम्हाला तर वाटतं जाऊबाई आता राणा भाऊजीं संगत कधीच बोलणार नाही. उग एवढ्या तेवढ्यावरनं डोसक्यात राग घालून घेतल्या बघा त्यांनी. काय राग बीक नाही. राणा अंजली लाडूला रोज सकाळी तालमीत घेऊन जाते. तिकडेच गेली असेल, तू जाऊन बघ जरा. तालमीत गेले असते. मी जाऊन लगेच येतो. आलो. वहिनी साहेब, काय आहे? तुम्ही कशाला नाही ते डोसक्यात भरवता रानाच्या? आम्ही कशाला काय भरवू? हे बघा गोदक्का, तुम्हाला जो काय शांपणा शिकवायचा आहे का नाही, तुमच्या लाडक्या सोनाला जाऊन शिकवा बरं. काय चूक आणि काय बरोबर ते आम्हाला बरोबर कळते. मम्मी 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 ए मम्मी मम्मी माझी पोरगीच डॅम्बिस आहे. तिच्या अंगात लई कळा आहेत. माझा अजिबात हात नाही. सोडा मला, सोडा सोडा. मम्मी नीट जागी हो. काय बघायला लागल्यास? नंदुडे, हमा तू आहेस वय? हमा अगं, पोलिसांचं सपान पडलं होतं. धाड पडली होती की ग. अच्छा, म्हणजे कोणी धाड घातली तर तू आमचं नाव सांगणार आहेस वय? अगं नाही नाही नंदुडे, ते माझ्याकडून जबानी लिहून घेत होते आणि मी त्यांना म्हटलं अशी जबानी मी देणार नाही. मी माझ्या नंदुडीच्या विरोधात जाणार नाही. बस बस झालं बस झालं. तुला काय आज ओळखतो भाई आम्ही? अगं ते जाऊ दे ग. मी काय म्हणती, सकाळी सकाळी कशाला उठवलीस ग? मम्मी अगं आज खरा आपला दिवाळी आणि दसरा आहे बघ. दिवाळी हे खुळावलीस काय ग तू? दिवाळी दसरा तर कवाच संपला. आता तुळशीचं लगीन येणार आहे. हा, आता या तुळशीच्या लग्नाच्या मुहूर्तावरच हे लगीन कसं मोडतो आम्ही ते बघतो. हे लगीन म्हणजे कुठलं लगीन? अगं ठोकळ्याचं मास्तरनीच ग. म्हणजे मास्तरीन सोडून जाती घरात, त्योची दिवाळी दसरा. असं कसं झालं ग? अशी कशी जाईल म्हणजे? आता एवढी मोठी भांडणं झाल्यात म्हणल्यावर रुसून जाणारच का नाही? घर सोडून गेली म्हणजे काय तर जबराट कारण असलं पाहिजे की नाही? अगं आता हे जबराटच कारण नाही का नाही? दोघांमध्ये एवढी मोठी भांडणं झाल्यात. सकाळ दरनं मास्तरीन कुठं गेल्या, कुणाला काय पत्त्या नाही. गायब आहे, डायरेक्ट गायब. मम्मी तुला सांगतो, आम्हाला तर कधी आता लई गोड खाऊ वाटायलंय बघ. मम्मी अगं मास्तरीन ठोकळ्याला कायमची सोडून गेल्या, सोडून. मम्मी तू बी म्हण की, मास्तरीन सोडून जाती घरा, तोची दिवाळी दसरा.